तर बातमी बुलढाण्यातने बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळात लघु प्रकल्पामध्ये खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या युवा शेतकऱ्यानं शासनाच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना 13 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे। मृतक शेतकऱ्याच्या कपड्यामध्ये सुसाईड नोट सापडली आहे। यामध्ये त्यानं शासन आत्महत्येस कारणीभूत असल्याचं नमूद केलंय। खडकपूर्णा प्रकल्पातनं कालव्याद्वारे अंढेरा मंडळातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावं अशी आर्त मागणी त्यानं लावून धरली होती। त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनानं लेखी आश्वासनही दिलं, मात्र अनेक दिवस उलटल्यानंतरही आश्वासनांची पूर्तता झाली नाही। त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला। यातनंच कैलास नांगरे यांनी टोकाचं पाऊल उचललं। विषारी औषध प्राशन करून त्यांनी स्वतःला संपवलंय। अधिक माहिती घेऊयात अमोल गावंडे आमच्या प्रतिनिधीकडून। अमोल, काय अधिक माहिती? आज सणासुदीच्या दिवशी एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हा जो प्रकल्प, या प्रकल्पातून शेतीला पाणी मिळण्याकरता अनेक दिवसापासून हा जो पुरस्कारप्राप्त शेतकरी आहे अर्जुन नागरे याचा लढा सुरू होता। मात्र प्रशासनाने याची कुठली दखल न घेतल्यामुळे आज 13 मार्च रोजी शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे। मात्र जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी प्रकारची भूमिका या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सह राज्यामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे। अनेक दिवसापासून शेतीला पाणी नसल्यामुळे खडकपूर्णा जो प्रकल्प आहे तो पूर्णतः भरलेला आहे, ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यातून शेतीला पाणी मिळण्याकरता या शेतकऱ्याने वेळोवेळी उपोषण केले, आंदोलन केले, मात्र प्रशासनाने याची कुठली दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्याला हे टोकाचं पाऊल आज सणासुदीच्या दिवशी उचलायला लागलंय। आता तरी प्रशासन जागे होऊन या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। किमान आता तरी शासन दरबारी या गोष्टीची दखल घेऊन इतर शेतकऱ्यांचं भलं होईल यासाठी पाणी सोडलं जाईल अशी अपेक्षा आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल। तर बुलढाण्यामध्ये एका युवा शेतकऱ्यांना जीवन संपावं लागलेलं आहे। पाणी सोडण्याची माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती, मात्र ती अपेक्षा पूर्ण न झाल्यानं अखेर त्यांनी आत्महत्या केली।